डिसेंबर महिन्यामध्ये 2,40,40,00,000 पेक्षा महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता. काल आम्ही अजूनही प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्याची, पण कालपर्यंत साधारणपणे 2,41,40,00,000 महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे. म्हणून अजूनही 1-2 दिवस ती प्रक्रिया सुरू राहील. त्याच्यामुळे ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत. आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील, अफवांना बळी पडू नका. कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये, रिफंड केलेला नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असता प्रसार माध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाहीयेत. कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाहीये. व्हॉलेंटरीली काही महिला आहेत ज्या रोज त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत. काही खाली ग्राउंड लेवलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे, किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाकडे, विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही या योजनेसाठी याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत, किंवा आम्ही लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये गेलेलो आहोत त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, किंवा आमचं उत्पन्न आता 2.5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत, किंवा आम्ही 4 व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही. व्हॉलेंटरीली ज्या महिला आहेत त्या येत आहेत समोर. तर आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही जसा डिसेंबरचा हप्ता तुम्हाला दिलेला आहे तसाच आम्ही जानेवारीचा हप्ता सुद्धा तुम्हाला टाकलेला आहे आणि याची प्रोसेस अजूनही सुरू आहे. त्याचबरोबर आता आम्ही मार्च आणि फेब्रुवारीचा हप्तासुद्धा सर्वांना वाटप करणार आहोत असं सुद्धा त्यांनी संकेत दिलेले आहेत. आणि यावरून असं स्पष्ट होते की ज्यांचे काही फेब्रुवारी आणि मार्चचे हप्ते थांबलेले आहेत त्यांनासुद्धा हा हप्ता मिळणार आहे. कारण की आता तुम्ही बघू शकता ज्या बहिणी नवीन KYC करत आहेत आणि ज्यांची KYC सक्सेसफुल होत आहे त्या सर्वांनासुद्धा मागील थकीत हप्ते मिळणार आहेत. होळी अगोदरच हे काम होणार आहे कारण की DBTची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि लवकरच हे जे पैसे आहेत हे त्यांना धुलीवंदनच्या अगोदरच त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत असं स्पष्ट संकेत आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. या अगोदरसुद्धा खूप बहिणींचे लाभ थांबलेले होते. KYC चुकल्यामुळे सुमारे 60 लाख बहिणी या योजनेतून बाद झाल्या होत्या आणि ही जी प्रक्रिया आहे KYCची ही काही नवीन प्रक्रिया नाही असं सुद्धा आदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं होतं. त्यांनी एका मुलाखतीमध्ये असं सांगितलेलं होतं की सुमारे 6 महिन्याचा कालावधी आम्ही KYC प्रक्रियेला दिलेला होता. 6 महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींना ही KYC करावी लागणार होती, परंतु त्यामध्येही खूप महिलांना संभ्रम होता. त्यांना असं वाटत होतं की KYC करणं म्हणजे जी काही आपण बँक खात्यात या अगोदर करत होतो म्हणजे की आधार कार्ड बँक खात्याला जोडणं आणि मोबाईल नंबर जोडणं अशा प्रकारची जी KYC होत होती त्यालाच ही KYC समजत होत्या. परंतु ही जी नवीन KYC होती मोबाईलद्वारे किंवा मग ऑनलाईन पोर्टलवर जाऊन करायची होती ती त्यांना माहीतच नव्हती. खूप साऱ्या बहिणींनी तर यामध्ये खूप साऱ्या चुका केल्या होत्या. जे काही प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांचं उत्तर त्यांनी चुकीचं दिलं होतं. त्याचबरोबर OTP लवकर येत नव्हता किंवा मग पोर्टलच चालत नव्हतं. अशा प्रकारच्या खूप साऱ्या जे काही कारणं होते त्यामुळे 60 लाख महिलांची KYC झालीच नाही किंवा मग त्यांची KYC चुकली होती. तर अशातच आता लाडक्या बहिणींसाठी आणखीनही एक संधी त्यांना मिळावी म्हणून आदितीताई तटकरे यांनी 31 मार्च 2026 पर्यंत आता ही मुदतवाढ दिलेली आहे. आणि या मुदतवाढीमध्ये आता मार्च महिना सुरू झालेला आहे, माझा तुमच्यासाठी आता 24-25 दिवस अजूनही आहेत आणि या 25 दिवसांमध्ये तुमची KYC प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची आहे. आता ही शेवटची संधी आहे. आता यानंतर तुम्हाला संधी मिळणार नाही आहे. त्याचबरोबर पुन्हा संधी फक्त त्यांनाच मिळणार आहे ज्यांची की KYC झालीच नाही आहे, कारण की त्यांच्यासाठीचं ऑप्शन सुरू झालेलं नाही आहे अजूनही. फक्त ज्यांची KYC चुकलेली आहे त्यांच्यासाठीचं ऑप्शन ऑनलाईन चालू झालेलं आहे. आता ज्यांची KYC झालीच नाही आहे अशा महिला त्यांना आता पुढे याचा ऑप्शन मिळणारच आहे. कारण की आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार सरकारला समजावं यासाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत की ज्यांची KYC झाली नाही त्यांचं काय त्यांच्यासाठी सुद्धा ऑप्शन उपलब्ध करून द्यावं सरकारनं अशी विनंती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करत आहोत. तर लवकरच याची सुद्धा प्रोसेस होणार आहे. सरकारला सुद्धा ध्यानात आलेलं आहे. फक्त चुकीची दुरुस्तीसाठी जी काही ऑप्शन आहे हे सुरू झालेलं आहे. तर त्यांना सुद्धा ऑप्शन मिळणार आहे. तुम्ही घाबरायचं नाही आहे. ज्यांची KYC झालेली नाही आहे काही कारणांमुळे त्यांना सुद्धा पुन्हा संधी मिळणार आहे. तर आता 31 मार्च
मार्च 2026पर्यंत ही मुदतवाढ आहे. याकडे लक्ष द्या आणि लवकरात लवकर आपली KYC करून घ्या, अन्यथा तुम्ही या योजनेतून बाद होणार आहात. तुम्हाला पुन्हा संधी मिळणार नाही आहे. त्याचबरोबर आता तुम्ही बघू शकता की 7,500 रुपये, त्याचबरोबर 3,000 रुपये कुणाला मिळणार आहेत. तर बघा, ज्या लाडक्या बहिणींचे रेग्युलरली हप्ते आलेले आहेत जानेवारी महिन्यापर्यंतचे, त्या सर्व महिलांना आता फक्त फेब्रुवारी आणि मार्चचा महिना याचे 2 महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार आहेत, तेही धुलीवंदन अगोदर, असे संकेत स्पष्ट आलेले आहेत. त्याचबरोबर ज्या बहिणी KYC करत आहेत आणि ज्यांची KYC सक्सेसफुल होत आहे, त्यांना आता मागील जे रखडलेले हप्ते आहेत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, तर हे सुद्धा मिळणार आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्चचा हप्तासुद्धा मिळणार आहे. एकूण 7,500 रुपये त्यांच्या खात्यावर येणार आहेत. आता हे जे पैसे येणार आहेत हे फक्त त्यांनाच येणार आहेत ज्यांची KYC सक्सेसफुली झालेली असेल. ज्यांची KYC चुकणार आहे यामध्ये सुद्धा त्यांना काहीही मिळणार नाही, त्या योजनेमधून बाद होणार आहेत. आता ज्यांचे पैसे नोव्हेंबर आणि डिसेंबर त्याचबरोबर जानेवारीचे राहिलेले आहेत त्यांनासुद्धा मिळणारच आहेत. परंतु ज्यांचे फेब्रुवारी आणि मार्च हे पैसे अजूनही मिळाले नाहीत, कारण की अजून त्याचा टाकण्याची प्रक्रिया जी आहे DBTद्वारे ती चालू आहे, त्याची प्रक्रिया सुरू आहे, प्रोसेस सुरू आहे आणि सरकार लवकरच हे पैसे आपल्या खात्यामध्ये टाकणार आहेत धुलीवंदन अगोदर, असे संकेत वरून मिळालेले आहे. महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. तुम्ही बघू शकता की ज्या महिलांचे KYC चुकलेली होती किंवा मग राहून गेलेली होती, त्या महिलांसाठी सुद्धा एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही कोणत्याही महिलांवर अन्याय होऊ देणार नाही किंवा मग ज्यांचे पैसे थांबलेले आहेत, रखडलेले आहेत, त्यांना सर्वांना हे पैसे मिळणार आहेत. ज्यांची KYC झालेली नाही आहे त्यांनासुद्धा संधी मिळालेली आहे. त्यांना पुन्हा KYC करता यावी यासाठी आम्ही आणखीन प्रयत्न करणार आहोत. ज्यांची KYC झाली नाही त्यांनासुद्धा आम्ही KYC साठीचं नवीन ऑप्शन देणार आहोत. म्हणजे एकूण काय तर एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की आम्ही एकाही बहिणीला लाभापासून वंचित ठेवणार नाही आहोत. ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ मिळणार आहे. ज्या 60 लाख महिला राहिलेल्या आहेत ज्यांची KYC झाली नाही आहे त्यांनासुद्धा आम्ही पुन्हा मुख्यधारेत जोडणार आहोत आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना देणार आहोत. म्हणजेच की काय, ज्यांची KYC चुकलेली आहे त्यांच्यासाठी जो ऑप्शन सुरू आहे, त्यांची KYC झालेली आहे सुरू आहे, परंतु ज्यांची KYC झाली नाही आहे त्यांना ऑप्शन आले नाही, तर त्यांनासुद्धा ऑप्शन मिळणार आहे, असं जे काही एकनाथजी शिंदे आहेत उपमुख्यमंत्री यांनी आता विधानसभेत स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला घाबरायचं कारण नाही आहे किंवा काळजी करण्याचं कारण नाही आहे, तुम्हाला सर्वच पैसे मिळणार आहेत. तर आता ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे की धुलीवंदन अगोदरच आपल्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत. म्हणजेच खूप मोठा लाभ सध्या आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. त्यांना आनंदाची बातमी आहे की 7,500 रुपये त्यांना ज्यांचे हप्ते रखडलेले आहेत त्यांना मिळणार आहेत आणि ज्यांना रेग्युलर हप्ते आलेले आहेत त्यांना मात्र फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता येऊ शकतो. तर ताईंनो, तुम्हाला माहीत असेल की उद्या अर्थसंकल्प आहे राज्याचा आणि यामध्ये सुद्धा मोठी तरतूद होणार आहे लाडक्या बहिणी योजनेसाठी आणि ही तरतूद झाल्यानंतर लगेचच आपल्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत. ज्या काही बहिणी रखडलेले पैसे आहेत, ज्या बहिणींचे, त्यांनासुद्धा हप्ते मिळणार आहेत सर्वच आणि फेब्रुवारी मार्चचा हप्तासुद्धा मिळणार आहे. म्हणजेच की अर्थसंकल्प झाला काल की लगेचच जो काही निधी आहे तो निधी आपल्याला मिळणार आहे आणि आपल्या खात्यामध्ये ते पैसे येणार आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठा जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.